जो विजेता संघ आहे या संघाला विनंती आहे की आपले 2 खेळाडू आपण मैदानामध्ये पंच म्हणून पाठवून द्यायचे आहेत. तर लीग स्टेजमधील मॅच नंबर 6 गेम मात्र या ठिकाणी ऑन होतो. 2 सलामी वीर फलंदाज अर्थातच परेश कडके स्ट्रायकिंग एंडला रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट. आणि आज मन्नीच्या अनुपस्थितीमध्ये मात्र संतोष मदने संघाला लीड करतायत. गोलंदाज मन्नी आहे ना. नक्कीच आज मला वाटतं तुषार शर्मा संघामध्ये उपस्थित आहेत, परंतु ॲज अ ओपनर सलामी वीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये नाही आहेत. थोडीशी वेगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. साईनाथ 11 संघ आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा प्लीज. साईनाथ 11 संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं. ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल. या ठिकाणी मात्र सामना होतोय सुरू. मॅच नंबर 6 संघर्ष चषक 2022. गोलंदाज या ठिकाणी साईनाथ 11 संघ आपला 12th मॅन अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये. तर पहिला चेंडू बेगेट काढण्याचा प्रयत्न ऑन द नी झाला होता फलंदाज. मात्र वेग आहे गोलंदाजाकडे. ही गुणवत्ता आहे साईनाथ 11 संघाची. यावर्षीच्या रबर बॉल क्रिकेटसाठी मात्र खूप चांगली तयारी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप साऱ्या अशा खेळाडूंची निवड आपल्या संघामध्ये केली की ज्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. आणि रॉयल बी संघाचा जर विचार केला तर पहिल्या पर्वाचा सर्वाधिक यशस्वी संघ रॉयल बी हा संघ आपण या ठिकाणी पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय. गोळीच्या वेगाने चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जात असताना थोडासा नैसर्गिक अडथळा जरूर आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि इथून मात्र पंचांचा इशारा. अंपायर्स इट्स अ बाउंड्री. येस. तर 4 धावांचा पंचांचा इशारा येतोय. चौकार फलंदाज परेश कडकेच्या बॅटमधनं. पहिला चेंडू जरूर मिस केला गेला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु दुसरा चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि फायर लेग च्या दिशेनं या चेंडूला मात्र दिशा दिली आहे. गोलंदाजच्या वेगाचा वापर केलाय आणि 4 महत्वपूर्ण धावा. गोलंदाज अमन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. बॉडी बॅलन्स बिघडलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. पाहूया तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि 3 धावा देखील लिलाया या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तर तिसऱ्या चेंडूवरती मात्र 3 महत्वपूर्ण धावा धावफलकावर. तर गोलंदाज यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. यष्टी रक्षकाला चेंडूचा कावतोय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल आणि 5 धावांचा बोनस इथे मात्र मिळतोय. थोडासा वेग आहे गोलंदाजाकडे, परंतु वेगेबरोबर नियंत्रण देखील महत्वाचं आहे. परंतु हे नियंत्रण कुठेतरी हरपलंय आणि त्याचा परिणाम प्रतिस्पर्धी संघाला मात्र 5 धावांचा बोनस मिळतोय. आणि या 5 धावांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत असताना धावफलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. यष्टी रक्षकाकडून मात्र या ठिकाणी चूक होते, परंतु चूक म्हणता येणार नाही. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू होता आणि ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करतात त्यावेळेला मात्र यष्टी रक्षक हा थोडासा ऑफसाईड वाईड रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथून डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पकडणं थोडंसं आव्हानात्मक असतं.
निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगत होत्या. संमिश्र षटक इथे मात्र पाहायला मिळतंय. संतोष मदने प्रमोट केलं गेलंय. साधारणतः संतोष मदने आपण तिसऱ्या क्रमांकावरती पाहतो. परेश कडके आणि तुषार शर्मा अर्थातच मंदी ही सलामीची जोडी आपण सातत्यानं रॉयल बीच संघाकडनं पाहिली. परंतु इथे मात्र थोडीशी वेगळी रणनीती आहे. यावेळेला डाव्या एसटीला सोडून धाडणारा चेंडू आहे. पंच आमच्या दिशेनं वळतात. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आहे आणि संघ मात्र धावफलकावरती धावा उभारण्यात यशस्वी ठरतोय. 13 धावा बिनबाद 13. षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू असताना आणि यानंतर मात्र पहिल्या फेरीतील 7वी आणि अंतिम लढत असणार आहे. अर्थातच जय मल्हार स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि गत विजेते अर्थातच डिपेंडिंग चॅम्पियन. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून कमालीचा फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र जातो डीप बॅकवर्ड पॉईंट. सीमा रेषेलगत हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी देखील दोनही फलंदाज पुढे सरसावत आहेत. 3 महत्वपूर्ण धावा. तर या 3 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघाची एकूण धावा संख्या माझे साथी स्कोरर गोल्डन फिंगर योगेश वाघ आमच्यापर्यंत देत आहेत की 16 धावा धावफलकावर. आता मात्र परेश कडके ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर फलंदाज, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट आणि या फॉर्मॅटमध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना यावेळेला मात्र ऑन द नी झालाय. परंतु गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली थोडीशी उजव्या एसटीच्या बाहेर शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. टाइम करता आला नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटक पहिलं या ठिकाणी होत आहे समाप्त आणि पहिल्या षटकात जस्ट समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. बिनबाद 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. याच धावगतीने जर धावा आल्या तर 64 धावा या नक्कीच धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. पण या ठिकाणी आयोजक समितीच्या स्वयंसेवकांना विनंती, आपण पाण्याची व्यवस्था करायची. अजित नाळे यांना विनंती असेल की खेळाडूंसाठी आपण मैदानावरती पाणी पुरवण्याची व्यवस्था करायची. पण खूप मोठी जबाबदारी आहे आज अजित नाळे. पहिल्या जी स्पर्धा झाली होती या मैदानावरती नगरसेवक चषकाची, त्या स्पर्धेमध्ये देखील महत्त्वाची भूमिका होती आणि त्याचबरोबर संघर्ष मित्रमंडळ द्वारा आयोजित या स्पर्धेमध्ये देखील खूप मोठी जबाबदारी आहे. तर जय मल्हार संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो युनिटी राणे संघाच्या संघनायकाला की आपण टॉससाठी यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला पहिल्या स्पर्धेचे विजेते आणि उपविजेते संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतील. बिग बॅटल असेल दोनही संघांमध्ये. परंतु यावेळेस मात्र मैदानावरती सुरू असलेली लढत साईनाथ 11 संघाला मात्र जिकरीचे प्रयत्न करावे लागतील, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आपली गुणवत्ता सातत्यानं दाखवत राहणं यासाठी साईनाथ 11 हा संघ ओळखला जातो. जरूर काही नवीन चेहऱ्यांना संधी साईनाथ 11 संघाच्या माध्यमातून दिली गेली आहे, परंतु नवीन चेहऱ्याबरोबर अनुभव देखील आहे. तर 2 यशस्वी कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जर पाहिलं तर आनंद माने अर्थातच माने सरकार नेतृत्व करतायत जय मल्हार संघाचं आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर युनिटी राणे या संघाचे संघनायक देवा चव्हाण देखील या ठिकाणी आमच्या समोर जुळले गेलेत. नाणेफेकीचा कौल हा नक्कीच केला जाईल. या दरम्यान मात्र आपण मैदानाच्या दिशेनं सामना रंगतदार सुरू आहे नो डाऊट. संतोष मदने थोडासा धावन करता संघर्ष नक्कीच करत असताना, परंतु इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू सापडलाय आणि त्या चेंडूवरती अक्षरशः घडाघाती प्रहार. चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना षटकार. हॅलो तर थँक्यू डीजे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चॅम्पियन खेळाडू अर्थातच संतोष मदने, कायरन पोलार्ड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. आक्रमकतेसाठी जो खेळाडू ओळखला जातो, यश स्पोर्ट्स आणि प्रदीप स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय संतोष मदने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. यश स्पोर्ट्सचे निलेश सोंडकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहणार आहोत, कारण संघर्ष मित्रमंडळाचे जुने
जाणते खेळाडू आहेत, माजी खेळाडू आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. परंतु संतोष मधरेला रोखणं या ठिकाणी थोडंसं कठीण होऊन बसलाय. डीपेक्षा कव्हरला चेंडू, थोडासा नैसर्गिक अडथळा, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार, थोडंसं खराब कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि चौथी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. पाहूया 5व्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का, परंतु नाहीये. तर अक्षय सरोदे यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल केला जाईल. रॉयल संघाचे खेळाडू आहेत अक्षय सरोदे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला गेला आणि नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकलाय तो अर्थातच जय मल्हार स्पोर्ट्स कळंबोली संघानं. आणि यावेळेला मात्र चेंडूने अंतर आणि उंची दोन्ही गाठले. चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना षटकार, 6 धावा. तर या ठिकाणी मात्र एक चॅम्पियन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र संतोष मधरेला रोखणं थोडंसं कठीण ठरलंय. साईनाथ 11 संघासाठी बॅक टू बॅक दुसरा हाय एरंडसम षटकार. तर बॅक टू बॅक 2 षटकारांना मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती बिनबाद 41 धावा. तर संतोष मदनेसाठी या ठिकाणी मात्र सुवर्ण संधी आहे. सलग 4 चौकार जर फलंदाज संतोष मदनेच्या बॅटमधनं आले तर मात्र सन्माननीय धनाजी वलेकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. फलंदाज संतोष मदनेसाठी ही सुवर्ण संधी आहे. 4 चौकार जर फलंदाज संतोष मदनेच्या बॅटमधनं आले तर मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि संघाची एकूण धावसंख्येचा विचार केला तर अंतिम चेंडूवर आलेल्या 21 स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फ्लाइंग स्टार्ट जो निर्णय घेतला होता साईनाथ 11 संघानं नाणेफेक जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, या निर्णयाच्या अगदी विपरीत गोलंदाजी आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. तब्बल 21च्या सरासरीनं 42 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु क्रिकेट आहे, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं संघर्ष संघानं 73 धावा जमवल्या होत्या आणि 74 धावांचं लक्ष उभारलं होतं आणि तो सामना मात्र अवघ्या 11 धावेनं गमावला होता. म्हणजे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आपल्याला रंगलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे 2 षटकांमध्ये 21च्या सरासरीने आलेल्या 42 धावा आणि यानंतर मात्र अंतिम 2 षटकांमध्ये कशा प्रकारे साईनाथ 11 संघ कमबॅक करतोय किंवा ही आक्रमकता या मैदानावरती दाखवली जाते का. संतोष मधनेचा विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार संतोष मधनेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज गणेश, त्या ठिकाणी पहा गणेशच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. यावेळेला पॅडलाईनला चेंडू आदळतोय, पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तर रॉयल बी संघानं. तर नक्कीच या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला गेलाय. संतोष मधने बॅक टू द पॅव्हिलियन
कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 3 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला. धावांचं योगदान दिलं संतोष मदनेनं. अवघ्या 9 चेंडूमध्ये 28 धावांचं आणि ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणखीन एक फलंदाजीतलं चेंजेस आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 थोडंसं व्हेरिएशन आपल्याला फलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. रॉयल बी संघाचा विचार केला तर रॉयल बिस नूरला हा फलंदाज या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती. रॉयल बी संघाचा विचार केला तर पहिल्या पर्वाचा सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून या संघाची गणना केली जाते. ज्या संघानं मात्र सर्वाधिक विजेतेपद पटकावलं पहिल्या पर्वामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या. आणि आज मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये थोडंसं वेगळेपण. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्नात मात्र प्रयत्न या ठिकाणी फसतोय आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार, चौकार. तर या चौकारानं मात्र आपल्या डावाची सुरुवात करत असताना इनॅट नंबर 3 नूरला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक स्वतः झेलच्या खाली. इथे मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर रॉयल बी संघाचा. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सन्माननीय धनाजी वेलेकर साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून मात्र खेळाडूंचा उत्साह नक्कीच या ठिकाणी वाढवला जातोय. परेशसाठी देखील सुवर्ण सध्या 4 चेंडू 4 चौकारांसाठी तब्बल 2000 रुपये षटकारांसाठी. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच येत नाहीये परंतु पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉल क्रिकेट आहे जिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकारानं मात्र सांघिक अर्धशतक. तर या चौकारानं मात्र सांघिक अर्धशतकाला देखील गवसणी घातली जाते. 50 धावांपर्यंत मजल मारतोय. इथे मात्र ओव्हरवेस्ट राईट कमरेच्या उंचीच्या वर बीमर आणि या बीमर वरती मात्र येतोय पंचांचा इशारा. तर या ठिकाणी मात्र षटकार आलाय. नो बॉल, नो फर्दर आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल त्यामुळे खेळाडूंना विनंती, आपली खेळभावना खूप महत्वाची आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी मात्र परेश कळकेच्या बॅटमधनं आलाय उत्तुंग षटकार 7. तर नक्कीच आणखीन या षटकामध्ये जर फलंदाजाच्या बॅटमधनं सलग 3 षटकार आले तर मात्र आदरणीय धनाजी वेलेकर साहेब यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. एकूण चेंडू झाले त्या षटकातील 5. तर चेंडू द्यायचा आहे प्लीज. दुपारच्या भोजनाची व्यवस्था मात्र या ठिकाणी आयोजक समितीच्या वतीने केले गेले. तर पंचांनी लक्ष ठेवायचं आहे की चेंडू मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर गोलंदाज
यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट, प्रॉपर टायमिंगचा अभाव, मात्र चेंडू जातोय वन बाउन्स इन टू द फेन्स, चौकार. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एकूण धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं 61, 61 धावा धावफलकावर. तर 61 रन्स ऑन द बोर्ड, 61 धावा धावफलकावरती या स्पर्धेचा जर विचार केला तर संघर्ष संघाच्या नावावरती 4 षटकांमध्ये 73 धावांचा विक्रम आहे आणि हा विक्रम मात्र या सामन्यामध्ये मोडला जाणार का? 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. एकूण धावा आल्या धावफलकावरती 61, 61. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस होता फलंदाज नितीन जाधव. या ठिकाणी मात्र सिंगल जरूर धावफलकावरती अंकित केली जाते. पंचांचा इशारा, इट्स अ लेग बाय. आणि या सिंगलला मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 62 रन्स ऑन द बोर्ड, 62 धावा धावफलकावरती. व सुवर्ण सध्या धनाजी वलेकर साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय, क्रिकेट खेळाडूंच्या सदैव पाठीशी असणारं हे व्यक्तिमत्व. आणि यांनी मात्र अनाऊन्स केलंय 4 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि यावेळेला मात्र फलंदाज परेश कडकेच्या बॅटमधनं येतोय हाय अँड हँडसम षटकार. या षटकारानं मात्र फलंदाज परेश कडकेनं आपल्या दमखम फलंदाजीचा दाखवायला सुरुवात केली. 8 चेंडूमध्ये तब्बल 27 धावांची बहारदार खेळी या चेंडू अगोदर परेशनं आपल्या या इनिंगमध्ये साकारली आहे. आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा येत आहेत. पण इक्वेशन जर आपण पाहिलं तर अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा आल्या आहेत 70 धावा. मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की 73 धावांचा विक्रम आहे या स्पर्धेमध्ये. संघर्ष संघाच्या नावावर 4 षटकांमध्ये 73 धावा उभारल्या होत्या, ज्यामध्ये सतीश या खेळाडूनं मात्र 42 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारली होती. ज्या खेळीच्या बळावरती त्या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यानंतर यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, क्रिसच्या खोलीचा वापर आणि काय कमालीचा टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार.
चेंडू अडवला. सोनूच्या माध्यमातून जॉब बी करण्यापेक्षा हे बरं आहे. 43 कॅमेरा घेतलं इंडोर ऑर्डर सुरू करेल ना. 48 धावा धुरा संघ 8 चेंडू 48 धावा. इंडोर 4 जरी ऑर्डर मारले तर 20,000 कुठं नाही गेले महिन्याचे. असेल तर जॉब करायचा 25-30 दिवस काम करायचं. बॉल इथे पाहायला मिळतोय. अभांतर धावसंख्येमध्ये मात्र पडतीये भर संघाची. गव्हर्नमेंट जॉब असेल तर ठीक आहे. जाऊन पोहोचतीये एअरपोर्टच्या 43च्या घरामध्ये. करायचंय रे तो. तुम्ही असंच करून ठेवलंय रे. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता यावेळेस, परंतु कन्वर्ट करता आलेला नाहीये. हो आता भरतीचा अभ्यास करतोय रे. एक धाव तर पूर्ण एकाच धाव. हे आता भरती येणार आहे ना. लागेल. पोलीस भरतीचा तयार करायचा. त्यात झालं तर मग काय. हा चांगलं. तो आता दिबा पाटलांचा होईल त्यात लागेल लगेच. तो कधी तो 25 ते 28 मध्ये सुरू होईल. 2025 ते 28 मध्ये. हा झाला ना कन्फर्म नाव. सांगता येत नाही मध्ये. भरतीचं पण नाही काय सांगता येत. आता मुख्यमंत्री बदलला. आता यंदा अख्खा मंत्रिमंडळ बदलल. आता अख्खा मंत्रिमंडळ बदलतील परत भरती पुढे ढकलणार. नक्कीच आता पुरा आत्महत्याच करतील भरतीवाले. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत. इट्स अ विकेट. त्रिफळाची फलंदाज मात्र यावेळेस मैदानावरती नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं महिन्याला कलर करतं काय वाटली की ते वरती जातं ना. मग कापून टाकतो परत त्याला. 43 धावा महिन्याला केस कापतो ना. 44 धावांची गरज. 6 चेंडू 44 धावांची आवश्यकता. कंटाळा येतो केस कापायला. दाढी किती वाढली. दाढी मी करतो घरी. गेलो घरी मी नाही घरी गेलो. घरी गेलो मी पहिले स्टार्टिंगला हेच का नाही भेटणार. नाही मिले जा. हॅलो बोल. बोल ना. हॅलो. तर यावेळेस गोलंदाज कैलास जाधव गोलंदाजी मार्कवरती आणि जसे ते गोलंदाजीसाठी त्यांचे जिवलग मित्र अमन लोहिया यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु यावेळेस उमेश बेरगळ थांबायचं नाव मात्र घेत नाहीये. चेंडूला भिरकावून लावलाय सीमा पार. षटकार. धन्यवाद. या षटकाराने 52 धावा धावफलकावरती पूर्ण. तर फलंदाज उमेश खेळतोय 5 षटकारांच्या मदतीने. वैयक्तिक 36 या धावा संख्येवरती. सांघिक अर्धशतकापासून 14 धावा दूर हा खेळाडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रत्येक विकेट करिता 500 रुपयांचं पारितोषिक. त्यांच्या अगदी जवळचे मित्र अमन लोहिया यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर उर्वरित चेंडू मी म्हणेल कुठेतरी जखडून ठेवलं गेलंय फलंदाजाला. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 14 धावा दूर आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून फलंदाज उमेश बेरगळ. यावेळेस पाहूया मैदानावरती 3 मोठे फटके लगावतोय का. वैयक्तिक 50 धावा या मैदानावरती पूर्ण करतोय का. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये. 1 धाव तर पूर्ण. आणि वाह, यावेळेस मात्र कॉट अँड बोल्ड आणि रोख रक्कम 500 रुपयांचे मानकरी देखील ठरताना पाहायला मिळत आहेत. तर आजच्या दिवसातील दुसरा कॉट अँड बोल्ड यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे.
तर यावेळेस पुढचा चेंडू गोलंदाज कैलास यांचा आडव्या बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांकरिता चौकार. युनिटी संघ आपल्याला विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण जायचंय. नक्कीच चॅम्पियन ठरलेला युनिटी संघ, मोठा पाठ. तर यावेळेस चौकार मात्र लगवला जातोय. एक टुर्नामेंट मात्र युनिटी संघाने जिंकली आणि त्यानंतर त्यांच्या मागचा फॅन फॉलोईंग बघा मित्रांनो. आज मात्र मोठ्या संख्येने युनिटी टीमला सपोर्ट करण्यासाठी मोठी फॅन फॉलोईंग यावेळेस मैदानावरती नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी युनिटी आणि जय मल्हार टीम दोन्ही संघांना मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून. तर या सामन्यामध्ये विजय ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो मात्र रॉयल बी संघ. विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन. तर निश्चितपणे सायनाथ 11 संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 12 चेंडू आणि 47 धावांची नाबाद इनिंग साकारणारा परेश कडके. तरी परेश चला आपण यायचं आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी. आणि संतोष मधने 2 खेळाडूंना पंचांच्या भूमिकेसाठी मैदानावरती थांबवायचं आहे. संतोष मधने माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पंचांची भूमिका मात्र पार पाडायची आहे. अंपायर तर जयमाला टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र घेतला गेलाय. आमंत्रित केलं गेलंय युनिटी स्पोर्ट्स राणे या संघाला मात्र फलंदाजीसाठी.